150 ते 200 वर्षाचं साम्राज्य ब्रिटिशांचं या भारतामधून संपुष्टात येतं आणि देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळतं। या नवीन स्वतंत्र झालेल्या देशाला एक राज्य म्हणून अस्तित्वात येणारा हा भारत याला एक स्वतःचं संविधान लागणार असतं। कारण प्रत्येक राज्याला, राज्य म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू नाही, तर राज्य म्हणजेच ज्याला स्वतःची सीमा, सार्वभौमत्व, लोकसंख्या या सर्व गोष्टी असतील तो म्हणजे राज्य। आणि असा राज्य म्हणजे भारत हा 15 ऑगस्ट 1947 रोजी अस्तित्वात आला। याच देशासाठी एक संविधान लागणार होतं आणि या संविधानासाठीच एक संविधान सभा सुद्धा स्थापन करण्यात आली आणि या संविधान सभेनं 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका प्रदीर्घ परिश्रम घेऊन या भविष्यातल्या स्वतंत्र देशासाठी स्वतःचं संविधान तयार केलं आणि या संविधानाचा स्वीकार करण्यात आला 26 नोव्हेंबर 1949 रोजी। आणि याच अनुषंगानं 26 जानेवारी 1950 रोजी या देशाला हे संविधान अंमलात आणण्यात आलं। मग नेमकं 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपण या संविधानाचा जरी स्वीकार केला तरी सुद्धा अंमल मात्र आपण 26 जानेवारी 1949 या दिवशी करतो आणि याच दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन असं म्हणतो। नमस्कार मित्रांनो, बोट टॉक्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नेमकं आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन का साजरा करतो? मुळात प्रजासत्ताक म्हणजे काय हे आपण समजलं पाहिजे। प्रजासत्ताकाचा अर्थ असा की देशाच्या सर्वोच्च पदावरती जनतेतलाच व्यक्ती असणं आणि तोही निश्चित अशा कालावधीसाठी किंवा कार्यकाळासाठी असणं म्हणजेच प्रजासत्ताक असा सोपा आणि साधा अर्थ या प्रजासत्ताकाचा आहे। कारण स्वातंत्र्याच्या पूर्वी ब्रिटिशांचा राणी किंवा राजा हा आपला राज्याचा प्रमुख होता, परंतु आपण स्वतंत्र झाल्यानंतर किंवा आपण संविधान स्वीकारल्यानंतर या देशाला प्रजासत्ताक आपण म्हणतो। कारण इथे देशाच्या सर्वोच्च पदावरती जनतेतलाच व्यक्ती आहे आणि या जनतेतला व्यक्ती कोणीही या राष्ट्राध्यक्षपदी किंवा राष्ट्रपतीपदी नक्कीच जाऊ शकतो, असा हा आपला भारत आहे। मुळात या भारतामध्ये आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या सर्व गोष्टींची रुजवणूक करायची होती। याच अनुषंगानं आपण संविधानाच्या सुरुवातीलाच उद्देशिका स्वीकारली आणि याच उद्देशिकेला आपण प्रिॲम्बल सुद्धा म्हणतो किंवा आपली संविधानाची प्रस्तावना सुद्धा म्हणतो, जी आज अनेकांच्या घरामध्ये लावलेली असते, अनेक कार्यालयामध्ये लावलेली असते आणि हिचा साधा सुद्धा अर्थ नाही मित्रांनो। ही प्रस्तावना संपूर्ण संविधानाचा सार म्हणजे आपला ही प्रस्तावना आहे, ज्यामध्ये एक कलम आपण संविधानाची उचलून बघायची आणि ती कलम या प्रस्तावनेला, एका पानाच्या प्रस्तावनेला जोडून बघायची। नक्कीच त्याचा तंतोतंत अंमल आपल्याला त्या प्रस्तावनेमध्ये होताना दिसतो आणि त्याला छोटं केलं तर आपली प्रस्तावना होईल आणि मोठं केलं तर संविधान आपलं निर्माण होईल। मग संविधान म्हणजे काय हा सुद्धा एक प्रश्नच आहे। संविधान म्हणजे सम अधिक विधान म्हणजेच समान असा विधान, सर्वांसाठी सारखं असं विधान, त्यालाच आपण संविधान म्हणू। याच गोष्टीला इंग्लिशमध्ये कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात। प्रश्न आहे की आपण 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी जरी संविधानाचा स्वीकार केला असला तरी आपण 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान अंमल का करतो किंवा या संविधानाचा आपण अंमलात का आणतो? मुळात इतके दिवस आपल्याला का लागतात तर त्यामागचं कारणच असं आहे की 26 जानेवारी 1930 रोजी आपण रावी नदीच्या काठी पहिला स्वतंत्र दिन साजरा केला होता किंवा स्वतंत्र म्हणून भारताला एक साजरा केला होता आणि त्या दिवशी आपण देशाचा तिरंगा लहरवला होता आणि याच अनुषंगानं हा दिवस आपण 26 जानेवारी आपण साजरा करतो प्रजासत्ताक दिन म्हणून। कारण पहिला दिनच आपण स्वतंत्र दिन म्हणून साजरा केलेला होता। याच अनुषंगानं आपण दरवर्षी हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो। तर आपण अशाच प्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये या बोट टॉक्सच्या माध्यमातून विविध माहिती घेण्याचा प्रयत्न करूया, नाविन्यपूर्ण माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूया। अनेक ग्रंथांचे काही आपल्याला रिव्ह्यू बघता येणार आहेत, अनेक आपला राजकीय, सामाजिक, आर्थिक सर्व घडामोडींची माहिती आपण या बोट टॉक्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तसंच आगामी काळामध्ये आपण मोठमोठ्या आणि महत्त्वाच्या लोकांचे काही मुलाखती सुद्धा या बोट टॉक्सच्या माध्यमातून आयोजित करण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणून मित्रांनो, या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा।